लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। संविधानाच्या सन्मानासाठी पुसदमध्ये जोडे मारो आंदोलन। गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना व पक्ष उतरले रस्त्यावर। बातमी पुसद येथून। प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय सोहळ्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख केला नसल्याने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर पुसद येथील सामाजिक संघटना शिव, फुले, शाहू, बिरसा आणि संविधानाच्या विचारधारेचे कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर केले। या निवेदनात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करीत बाबासाहेबांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला। आंदोलनादरम्यान निदर्शकांनी गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला। गिरीश महाजन यांचा निषेध असो, संविधानाचा अपमान खपवून घेणार नाही, माधवीताई जाधव आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। संविधानाच्या सन्मानासाठी भर सभेत आवाज उठवणाऱ्या वनरक्षक माधवी जाधव यांच्या समर्थनार्थ आंदोलनात मोठ्या प्रमाणावर एकजूट दिसून आली। निदर्शकांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की संविधानासाठी उभे राहणे हा गुन्हा नसून प्रत्येक जागरूक नागरिकाचा हक्क आहे। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की जर शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही तर हे आंदोलन राज्यव्यापी स्वरूप धारण करेल, असा इशाराही या प्रसंगी देण्यात आलाय। यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव, बिरसा ब्रिगेडचे मारुती भस्मे, भीम आर्मीचे विशाल डाके, टायगर ग्रुपचे युवराज कांबळे तसेच जयानंद उबाळे, अरुण राऊत, विष्णू सरकटे, दीपक गायकवाड, प्रभाकर खंदारे, सुजाता कांबळे, वर्षा पठाडे, कृष्णा दोडके, ममता सुधाकर डोंगरे, जनार्दन जोडगे, संघर्ष इंगोले, विनोद कांबळे, राजकुमार पठाडे, राहुल पडघणे, राजेश कांबळे, संतोष डोंगरे, किरण मुनेश्वर, रविकांत शिंगणकर, अरुण बर्डे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माधवीताई वाघीण त्या ठिकाणी मंचावर जाऊन त्या ठिकाणी त्यांना जाब विचारते, तुझ्या बापाच्या बापाला तू विसरला का? परंतु संविधानाची अवहेलना करणाऱ्या, बाबासाहेबांची अवहेलना करणाऱ्या या गिरीश महाजनांना त्याच्यावर कारवाई करण्याचं सोडून आपल्या माधवीताईंनी बाबासाहेबांची प्रतिमा मलिन होऊ नये, त्यांचा नामोल्लेख व्हावा, त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख व्हावा, ही जी आग्रही भूमिका होती, बाबासाहेबांचे विचार ठेवत ठेवणारी भूमिका होती, संविधानाप्रती आणि संविधानाने दिलेल्या अधिकार कर्तव्याची जाणीव ठेवून, कारण कोणी कुठे चुकत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देण्याचे आणि आपण त्यावर विचार व्यक्त करण्याचे जे संविधानाने अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचा वापर करीत माधवीताईंनी त्या ठिकाणी आपला आवाज, स्वतःचा आवाज नव्हे तर बाबासाहेबांचा आवाज बुलंद करण्याचे काम केले। परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावरच अटकेची चौकामध्ये झालेला आहे। 500 महार आणि 28,000 कापलेले आहेत। जेव्हा जेव्हा आमच्या अस्मितेवर घाला करसाल, जेव्हा जेव्हा आमच्या संविधानावर बोट उचलसाल, लक्षात ठेवा आम्ही 500 जरी रस्त्यावर उतरलो तरी तुम्हाला आम्ही पुढून उडू शकतो। हे इतिहास तुम्ही विसरला नाही पाहिजे। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत। आम्ही तुमच्यासारख्या मनुवाद्यांना कधीही घाबरणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा। तुम्ही दुनियादारी करा, आम्ही तुम्हाला संविधान बदलू देणार नाही। आम्ही तुम्हाला संविधानातले वेगवेगळे कायदे जे तुम्ही पुसून काढण्याचा प्रयत्न करत आहात, हे कायदे आम्ही तुम्हाला पुसू देणार नाही। आम्ही त्या वेळेला रस्त्यावर उतरू जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्या अस्मितेवर घाला करसाल। आणि हे आमच्या माधवीताईंना जे की सरकारी नोकरीमध्ये आहे, सरकारी नोकरदार शक्यतो नाही 100% या गोष्टीच्या विरोधात, शासनाच्या विरोधात कधीही जात नाही। पण आमच्या ताईने दाखवून दिलं की जेव्हा तुम्ही आमच्या अस्मितेवर घाला करसाल, आम्हाला शासकीय नोकरी नाही भेटली तरी चालेल,
आम्ही झाडू मारू, आम्ही शेतामध्ये काम करू, आम्ही वाटेल ते काम करू, पण आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. भले आम्हाला फिरायला गाडी नसेल, आम्ही सायकलने फिरू, पैदल फिरू, पण जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होईल तेव्हा तेव्हा मात्र तुम्हाला तुमची लायकी दाखवून देईल. हे या आमच्या ताईने दाखवलेला असून मला वारंवार मी म्हणायलो की या भडव्याला त्या संवैधानिक पदावर बसायचा काही एक अधिकार नाही. आणि वारंवार सांगायलो की आपण नुसता फोटो लावला तर भावनिक होऊ नका आणि त्याच्या मागे जाऊ नका. या निश्चित सभेतून मी एक विचार केला की निश्चित सभेला फक्त आणि फक्त आंबेडकरवादीच आहेत, म्हणून फोटो लावला आणि बाबासाहेबाचं नाव घेतलं आणि जयभीम घातला की आपण काय होतो, भावनिक होतो आणि त्याच्या मागे जातो. आज मी काय म्हणतो की बाबासाहेबाचं नाव विसरलं म्हणजे त्याने डंक मारला. काय केलं, पहिले चिमकोरा घेतात आणि नंतर मग चाकू मारतात. हे चाकू हल्ला होण्यासाठी याचा जाहीर निषेध आम्ही इथं करत आहोत. कारण की हा भडवा मनुवादी विचाराचा आहे, याचा पक्षच मनुवादी विचाराचा आहे. कारण पहिले त्याच्याच गृहमंत्र्यानं काय म्हणलं होतं की बाबासाहेब नाव घेतलं तर इतकं नाव जर देवाचं घेतलं असतं स्वर्ग मिळत होता. अरे बाबासाहेबाच्या नावातलीच आम्हाला स्वर्ग आहे बे टाकलिया, बाबासाहेबाच्या नावातलीच आम्हाला स्वर्ग आहे. बाबासाहेबाचं नाव घेतलं की आम्हाला असं वाटतं की आम्ही स्वर्गातलीच आहोत. त्या स्वर्गाची निर्मिती तुमच्या देवाने केली असेल, पण बाबासाहेबांना ज्या भारत देशातली संविधानाची निर्मिती केली ना, तेच आम्हाला संविधान रूपी आम्हाला स्वर्ग दिलेला आहे. त्यामुळं आम्ही आमच्या अंगातली शेवटचा रक्ताचा थेंब जरी असेल तरी ते नारा आमच्या मुखातून चालू जाणारा जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.